नमस्कार. थंबनेल पाहून तुम्ही हा व्हिडिओ बघायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं इंट्रोडक्शन न देता थेट मुद्द्याला हात घालतो आणि नगर परिषदा, महानगरपालिका आणि इंग्रजी माध्यमांच्या नेमक्या किती शाळांमध्ये किती त्या ठिकाणी व्हॅकन्सी आहे या संदर्भामधली मला जी माहिती भेटलेली आहे ती तुमच्यापर्यंत कॅटेगरी निहाय आणि विषय निहाय पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. यामध्ये 0.0001% सुद्धा चुकीची माहिती नाही आहे. ती जर असली तर मी आहे आणि तुम्ही आहे. आपल्या बिलकुल मी तुम्हाला असं कोणत्याच व्हिडिओमध्ये कधीच म्हटलेलं नाही आहे की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा. परंतु हो, माझी जर माहिती तुम्हाला चुकीची वाटली तर शिव्यांचा भडीमार कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. हे मात्र तुम्हाला आव्हान मी नक्की करेन. तेवढी माझी इच्छा आहे. किंवा जर मी चुकीची माहिती दिली तर तुम्हाला खुशाल ट्रोल करा. ठीक आहे, फक्त माझी एवढीच किमान अपेक्षा आहे. परंतु ती वेळ डेफिनेटली तुमच्यावरती येऊ देणार नाही, कारण की मी जी 100% माहिती सांगतो हे जोपर्यंत माझ्याकडे व्यवस्थित येत नाही किंवा प्रूफ नसते मी त्याच्याशिवाय सांगतच नाही. ठीक आहे की नाही. म्हणून याच्यापूर्वी मी या संदर्भामध्ये कधी व्हिडिओ बनवलेले नव्हते. आता मी तुम्हाला सुरुवातीला नगर परिषदेची रिक्त आकडेवारी सांगतो. बघा, नगर परिषद मंगरुळपीरची ही आकडेवारी आहे. या ठिकाणी कॅटेगरी निहाय जर आपण जागा बघितल्या तर हे या ठिकाणी रोस्टर आहे मराठी माध्यमाचं. आणि तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर अतिरिक्त पदं ही 0 आहेत. आणि म्हणून या वर्षामध्ये ठीक आहे किती पदं भरायची आहेत तर 17 पदं त्या ठिकाणी मंगरुळपीर नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी भरायची आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर SC-BC साठी 2 पदं जाणार आहेत. आणि त्यानंतरचा जर आपण विचार केला तर हे बघा या ठिकाणी ही सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे. ठीक आहे, ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला एक्झॅक्टली फक्त तुम्हाला, कारण की मला आणखीन खूप नगर परिषदांची माहिती द्यायची आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सध्या जर आपण बघितलं तर किती पदं भरायची तर वर दाखवलं होतं 17. त्यापैकी किती पदं भरली जातील ही 13. याच्यामागचं कारण असं आहे की बघा VJ-A कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी जागा नाही आहे, परंतु अनुसूचित जमातीसाठी त्या ठिकाणी 2 जागा आहेत. त्यानंतर NT-B साठी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जागाच नाही आहे. NT-D साठी सुद्धा जागा नाही आहे. C साठी सुद्धा जागा नाही आहे. जागा आहे त्या ठिकाणी महाप्रसाठी म्हणजे 1 आहे. त्याच्यानंतर जर आपण इतर मागासवर्गाचा जर विचार केला म्हणजे OBCचा तर त्या ठिकाणी 3 जागा आहेत. SC-BCचा जर विचार केला तर 2 जागा आहेत. ही जी जागा आहे ती SBCची जागा आहे, विशेष मागास प्रवर्गासाठीची. त्यानंतर EWSचा जर विचार केला तर या ठिकाणी पुन्हा 2 जागा आहेत. आणि ओपन कॅटेगरीचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर त्या ठिकाणी एकूण 3 जागा आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा आपलं प्राधान्यक्रम हे देऊ शकता. ठीक आहे. आता ही जी आकडेवारी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसत आहे यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. ठीक आहे, आता मी तुम्हाला फक्त या स्लाइडवरती दाखवतो. पुढच्या याच्यामध्ये ते काही सांगणार नाही, थेट किती जागा भरायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगेन. बघा, एकूण मंजूर पदं जे आहेत अनुसूचित जातीसाठी ज्यांना 13% आरक्षण असतं ते आहेत 5. अनुसूचित जमातीचा जर आपण विचार केला 60% आरक्षण असतं, त्या ठिकाणी 3 जागा होत्या. आता या ठिकाणी जर आपण बघितलं हे NT-B आहे, NT-C आणि NT-D. त्याच्यानंतर SB-C हे जर आपण बघितलं तर याला म्हटलं जातं OBC. ठीक आहे. आणि मग हे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी 10% आरक्षण EWS साठी आणि काही असतं अराखीवसाठी. तर हे अशा पद्धतीने हे सगळ्या मंजूर पदं असतात. म्हणजे 18 तारखेपर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत नेमकी किती पदं होती, मग रिक्त पदं किती झाली, मग 31/8 पर्यंत तुम्हाला किती रिक्त पदं होऊ शकतात, ही सगळी जी आहे तर ती माहिती मागितलेली होती. त्याचा आपल्याला कन्सल्ट नाही आहे, अजिबात कन्सल्ट नाही आहे. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला नेमकं किती पदं भरायची आहेत तर ही एवढी पदं भरायची आहेत आणि एवढ्या पदांसाठी तुम्हाला जे आहे तर ते मंगरुळपीर नगर परिषदमध्ये तुम्हाला जागा ह्या दिसून येतील. आता पुढे जी आहे ती तुम्हाला पुन्हा समोर जाऊयात आपण फास्टमध्ये एकदम अत्यंत कमी वेळेमध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. आता जेवढं एक्सप्लेनेशन मी आधी दिलं तेवढा तर यावेळेस देणार नाही. हे बघा, हे जे आहे ते प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या ज्या जागा आहेत ठीक आहे अमरावती विभागामध्ये, तर त्यांच्या ह्या सगळ्या जागा आहेत इंग्रजी माध्यमाच्या. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला किती जागा भरायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, अतिरिक्त पदं या ठिकाणी 0 आहेत. आणि एकूण जेवढी पदं भरायची आहेत तर ती किती आहेत 46. ठीक आहे, 46 पदं या ठिकाणी भरल्या जातील. आणि ह्या 46 पदांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे तर ते कशा पद्धतीने असणार आहे तर हे अशा पद्धतीने असणार आहे. याच्यामध्ये OBC साठी असणार आहेत 10 जागा, SBC साठी 1 जागा आहे. त्याच्यानंतर SC-BC साठी 5 जागा आहेत. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास जो वर्ग आहे म्हणजे EWS तर त्याच्यासाठी 5 जागा आहेत. जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी एकूण 15 जागा असणार आहेत. ठीक आहे. आता SC-STचा जर विचार केला तर आपण त्यांना 4 जागा ह्या गेलेल्या आहेत. NT-B साठी जे आहेत तर 2 जागा आहेत. हे अशा पद्धतीने जागांचं डिस्ट्रीब्युशन आहे. कुठं
अमरावतीच्या ज्या सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या ठिकाणी, म्हणजे ज्यांचं डीएड बीएड इंग्लिशमध्ये झालेलं असेल किंवा ज्यांचं पीजी किंवा ग्रॅज्युएशन हे इंग्लिशमध्ये झालेलं असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय चांगली सुवर्ण संधी आहे. इंग्रजी माध्यम म्हणतोय आम्ही, तुमचा विषय असणं अपेक्षित नाही आहे. ठीक आहे, कोणते विद्यार्थी की ज्यांचं डीएड किंवा बीएड हे इंग्लिश माध्यमामधून झालेलं आहे त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे. ठीक आहे, आपण थोडं आता समोर जाऊयात आणि पुढची जी नगर परिषद आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न करूयात की नेमकी किती जागा आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज. बघा, अमरावती महानगरपालिकेमध्ये जी माहिती आपण काढलेली आहे यामध्ये माध्यमिक शिक्षकांच्या मराठी माध्यमाच्या बिंदू नामावली जी तपासलेली होती त्याच्यामध्ये एकूण किती रिक्त पद आहेत यांचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की त्या ठिकाणी ऑलरेडी 6 पदं जी आहेत तर ती अतिरिक्त आहेत. आणि मग पदं जर अतिरिक्त असतील तर त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने अतिरिक्त पदही भरल्या जात नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी अतिरिक्त पद म्हणजे ते ऑलरेडी एक्स्ट्राच आहेत. ठीक आहे की नाही, म्हणून या ठिकाणी पदभरती होणार नाही. आलं लक्षामध्ये. पुढे जाऊयात आपण. ही 100% खरी माहिती आहे. ठीक ना, जी ऑफिशियली माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार ही मी तुम्हाला सगळी माहिती सांगत आहे. पुढे बघा, अचलपूर नगर परिषदचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी सध्या किती पदं भरायची आहेत याची सुद्धा माहिती मिळालेली आहे. तर साधारणतः 9 पदं ही भरल्या जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी म्हणजे SC आणि ST प्रवर्गासाठी 1 जागा आहे. त्यानंतर NTBचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी 3 जागा असणार आहेत. इथे 1 जागा असणार आहे. त्याच्यानंतर NTD साठी 1 जागा असणार आहे. आता या ठिकाणी बघा, इथं -3 लिहिलेलं आहे, -1 लिहिलेलं आहे आणि इथे 1 लिहिलेलं आहे. त्यामुळं याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, की हे एक्स्ट्रा पद आहेत, अतिरिक्त पद आहेत. आलं लक्षामध्ये. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मग तुम्ही म्हणाल सर ही जर पद अतिरिक्त असतील तर याचा म्हणजे तुम्ही म्हणून राहिले कसे काय, ते होऊ शकते चुकीने त्या ठिकाणी साईन आला असेल, तर असं नाही आहे. बघा, या ठिकाणी एकूण 5 पद ही अतिरिक्त झालेली आहेत त्या कॅटेगरीमधली, NTB मधली, त्याच्यानंतर NTC मधलं आणि NTD मधलं, माफ करा SBC मधलं. म्हणून ही जी पद आहेत हे 3 आणि हे 1 आणि हा 1 हे भरले जाणार नाही. मग पद कुठली भरली जातील? अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 1, त्याच्यानंतर NTD साठी 1 पद भरलं जाईल. त्यानंतर EWS साठी 1, SCBC साठी 1, म्हणजे सॉरी OBC कॅटेगरीसाठी 1, त्याच्यानंतर SCBC साठी सुद्धा 1, SCBC साठी 1 भरलं जाईल. EWS साठी सुद्धा 1 पद आहे. आणि ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 8 पदही भरल्या जातील, म्हणजे अशी एकूण 9 पदं जी आहे तर ती या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. आलं लक्षामध्ये. हे अशा पद्धतीने ही पदांची संख्या असणार आहे. तुम्ही म्हणाल याची जर आपण ॲडिशन केली तर खूप जास्त होते, म्हणजे बघा कशी, थोडं गणित तुम्ही म्हणसाल की सर तुमचं कच्चं आहे का, तर ते तुम्हाला सांगता आधी. बघा, हे 1 आणि 1 हे झाले, हे 2. ठीक आहे, त्यानंतर हा 1 3, त्यानंतर हे 3. ठीक आहे, 3 म्हणजे हे आणि हे 8. मग एकूण जर आपण याचं ॲडिशन जर केलं तर किती होते बघा, 8 आणि 3 11, 12, 12 आणि 2 14. ठीक आहे, 14 पदं. आणि 14 मधून ही एक्स्ट्रा झालेली पदं कोणकोणती होती बघा, 3, 4 आणि 5 वजा 5 किती येतं उत्तर? 9. अशी ही 9 पदं भरल्या जाणार आहेत. ठीक आहे, असं याचं हे गणित असतं. पुन्हा तर कोणाला असं वाटायचं की सर तुम्हाला काही गणित पण येत नाही का. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पुढची जी माहिती आहे ती आपण जाणून घेऊयात. बघा, नगर परिषद दर्यापूरची ही माहिती आहे. या ठिकाणी नेमक्या किती जागा बाकी आहेत भरायच्या त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते 4 जागा ज्या आहेत भरल्या जाणार आहेत. म्हणजे मुळामध्ये इथं त्या ठिकाणी 4 ही पदं अतिरिक्त आहेत. ठीक आहे, त्यामुळे रिक्त पदांचा जर विचार केला तर या ठिकाणी 3 रिक्त पदं होती, परंतु अतिरिक्त शिक्षक जे आहेत तर ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये इथे 1 आणि इथे 1 2 आणि इथे हा 1 असे 4 शिक्षक जे त्यांना अतिरिक्त सापडलेले आहेत. आणि म्हणून जर अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण हे जास्त असल्या कारणामुळं या ठिकाणी पदभरती होणार नाही अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आलं लक्षामध्ये. ही अशा पद्धतीने ही माहिती माझ्याकडे जी आलेली होती ती मी तुम्हाला सविस्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.